हरि ओम. सार्थक वाटे झालिया वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची. या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 4, विविध भूमिका, याचा भाग 4. एप्रिल 2001 प्रकृती उत्तम असताना मला कॅन्सर आहे असा शोध लागला. मला आणि सर्वांनाच आश्चर्य वाटलं, कारण दिवसभर बरंच काम हातून होत होतं. आपण आजारी आहोत याची पुसटशी कल्पनाही मला आली नव्हती. या आजाराची हीच तर खरी गंमत आहे. कॅन्सरचं निदान झाल्यावर मी डॉक्टरना भेटून विचारलं, काही उपचार न करता मला किती दिवस मिळतील ते सांगा, म्हणजे मी माझ्या समोरच्या कामाची झटपट व्यवस्था लावून टाकते. माणसाला केव्हा तरी जावंच लागतं. संत अवतारी पुरुष देखील देह सोडून जातात. अचानक जाण्यापेक्षा थोडा अवधी मिळालाय ही चांगली गोष्ट आहे. शिवाय अंथरुणात लोळत घोळत पडणं मला फारसं मान्य नाही. तेव्हा रोग बरा होणार नसेल तर काही उपचार करू नयेत. उगीच पैसे खर्च, देहाला यातना, औषधांचे दुष्परिणाम. त्यापेक्षा जातील तेवढे दिवस आनंदानं जाऊ देत. मला मानसिक धक्का वगैरे काही नाही, एवढं मी शांतपणाने स्पष्ट सांगितलं. तरी डॉक्टरांचं काम प्रयत्न करणं. सर्वांच्या आग्रहाखातर 1 वर्ष उपचार केले. आता सर्व उपचार थांबवलेत. परमेश्वराची इच्छा ती आपली इच्छा. नंतर काही दिवसांनी जुने कागदपत्र चाळताना मला 1973 मार्चमध्ये मी लिहिलेले 4 फुलस्केप जुने कागद आढळले. त्यात मी जे लिहून ठेवलं होतं त्याचा सारांश असा होता की हार्टफेल किंवा अपघातानं मनुष्याला तत्काळ मृत्यू येतो. असा मृत्यू खरं तर चांगला असतो. जाणाराला यातना फार नाहीत, परंतु हाती घेतलेल्या कामाचा गोंधळ होतो. त्यापेक्षा कॅन्सर बरा. त्याने मृत्यूची जाणीव सतत राहते. तेल संपत आलं की वात हळूहळू जळत जाते आणि एक दिवस विझून जाते. तसं या रोगाचं असतं. या गेल्या वर्षात देखील 5-6 ग्रंथांचं लेखन आणि प्रकाशन झालं. अनेक मंडळी अनुगृहीत झाली. पुढील कार्याच्या दृष्टीनं काही मंडळी तयार झाली. मी तर खूप आनंदात आहे, कारण व्याधी आहे ती देहाला, मला नाही. पुढे देहाला काय काय होऊ शकतं याची पुरेशी माहिती मी करून घेतली आहे. त्यावेळी काय करावं हेही सांगून ठेवलं आहे. जोपर्यंत डोळे, कान, हात, बुद्धी काम करते तोपर्यंत काम करत राहायचं. ध्यान नामाची साधना सुरू आहे. आत बाहेर भगवंतच भरून आहे, मग चिंता कसली. एक लेखिका. लहानपणापासून वाचन, चिंतन, आजूबाजूच्या परिस्थितीचं जिज्ञासू वृत्तीनं निरीक्षण, त्याचे मनावर बुद्धीवर होणारे खोलवर संस्कार, त्यावरच्या आपल्या प्रतिक्रिया, हे सर्व अंतःकरणात साठून राहत होतं. पण ते लेखनाद्वारे प्रकट करण्याची वेळ 1955पर्यंत आली नव्हती. माझे वडील दररोज त्यांच्याकडे येणाऱ्या रोग्यांविषयी जे बोलत, त्यावरून समाजात विशेषतः खेड्यापाड्यात आहार, आरोग्य, बालसंगोपन, स्त्रियांचे आजार याविषयी खूपच अज्ञान होतं. अंधश्रद्धा होत्या. अनेक बाल, तरुण, स्त्रिया या अज्ञानाचा बळी ठरत होते. मला वाटे यांना हे ज्ञान कुणी देत का नाही. पण लोकांना ज्ञान द्यायचं तर ते प्रथम आपण मिळवलं पाहिजे. त्यासाठी त्या विषयांचा सखोल अभ्यास, अनुभव आपल्या गाठी पाहिजे. मी त्या दृष्टीनं प्रयत्नशील राहिले. परदेशी जाऊन आल्यावर या विचारानं मनाची पकड घेतली आणि 1955 ती संधी मला मिळाली. पुण्यात आकाशवाणीचं केंद्र सुरू झालं होतं. त्यावर करमणुकीचे कार्यक्रम, बातम्या हे प्रामुख्यानं असे.
आकाशवाणीतील एक अधिकारी एक दिवस आमच्या घरी आले असताना मी त्यांना म्हटलं, समाजात आरोग्य, आहार, आजार याविषयी खूप अज्ञान आहे. आकाशवाणीसारख्या प्रभावी माध्यमातून तुम्ही या विषयाचं ज्ञान लोकांपर्यंत का पोचवित नाही? त्यांना ती कल्पना आवडली. ते म्हणाले, तुम्ही लिहित असाल तर पहा, आपण प्रसारित करू. त्याप्रमाणे ते लेखनाचं काम सुरू झालं. त्यानंतर अनेक तज्ज्ञ मंडळी या विषयावर लेखन करू लागली. वैद्यकीय व्यवसाय करीत असताना येणारे अनुभव, माझ्या दोन्ही मुलांना वाढवताना येणारे अनुभव, मुलांबरोबर खेळायला येणाऱ्या मुलांचे, पालकांचे अनुभव, हे सर्व मी डोळसपणे अभ्यासत होते. त्यावरची पुस्तकं वाचत होते. त्यावर चिंतन करीत होते. त्या आधारे लेखनाला आकार येत होता. एक गृहिणी, माता आणि डॉक्टर या सर्व भूमिका पार पाडत असताना येणारे अनुभव विविध प्रकारचे होते. विशेषतः आरोग्य केंद्रावर जी अशिक्षित मंडळी बहुसंख्येने येत, त्यांची नेमकी गरज काय आहे हे लक्षात येत होतं. त्यांच्यावर उपचार करताना औषधाबरोबर मी त्यांना इतरही माहिती देत होते. त्यांची मनोव्यथा, कौटुंबिक परिस्थिती जाणून घेऊन त्याविषयी सल्ला देत असे. पुष्कळ वेळेला मानसिक त्रास हा देखील अनेक व्याधींना कारणीभूत होऊ शकतो. अशा वेळेला प्रथम कारण दूर करावं लागतं. या पद्धतीनं उपचार करत असताना प्रत्येक रोग्याशी बोलण्यात डॉक्टरांचा वेळ बराच खर्ची पडतो. पण ती गरज आहे. रोग्याची केवळ शारीरिक तपासणी करून 4-5 औषधांची यादी त्यांच्यापुढे ठेवून रोग्याचं समाधान होत नाही. त्याला समजून घ्यावं लागतं. हे सर्व करत असताना मनात येई की आपल्यासमोर येणाऱ्या 50-100 रोग्यांपर्यंत हे ज्ञान आपण देऊ, पण इतरांचं काय? त्यासाठी हातात लेखणी आणि प्रसार माध्यमं यांची मदत घ्यायला हवी. हा विचार बळावत चालला. आज इथेच थांबूया. यानंतरचा 5वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.